ओम श्री साईराम. ओम श्री साई साधू वर्धनाय नमः. माणसातील चांगुलपणा वाढवणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितले आहे, सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्दः पार्थयुज्यते. याचा भावार्थ सद्भाव आणि साधुत्व म्हणजे चांगुलपणा या अर्थी सत हा शब्द योजिला जातो. तसेच चांगल्या कर्मालाही सत हा शब्द योजिला जातो. भगवान श्री सत्यसाई बाबा माणसांमधील चांगुलपणा वाढवितात, त्यांना अधिक चांगले होण्यासाठी प्रेरणा देतात. स्वामी आपल्या कृपेने भक्तांना विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यास सतत मदत करत असतात. यासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. त्यामध्ये दिले जाणारे शिक्षण हे मूल्यांवर आधारित असेच आहे, ज्यामध्ये नैतिकता व शुद्ध चारित्र्यावर भर दिला जातो. बिघडलेल्या मुलांमध्ये चांगुलपणा यावा व चांगल्या मुलांमध्ये तो अधिक वाढावा हे दर्शवणाऱ्या ह्या दोन घटना. पहिली आहे 1973च्या वासंतिक वर्गातील. या वर्गाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून सुमारे 800 विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी सर्वजण काही इकडच्या शिस्तीस रुळलेले नव्हते आणि म्हणूनच 2 विद्यार्थ्यांना कदाचित त्याचा जाच वाटू लागला आणि एक दिवस संध्याकाळी ते वृंदावन आश्रमातून बाहेर पडले. हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार केला व धूम्रपान केले. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहून रात्री गुपचूप परत आले. त्यांची अशी कल्पना होती की हे कोणालाही कळणार नाही, पण सर्वज्ञ स्वामींपासून काय लपून राहणार. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींनी त्यांना जवळ बोलावून या कृतीबाबत विचारले. प्रथम त्यांनी सर्व गोष्टी नाकारल्या, परंतु स्वामींनी जेव्हा त्यांचा धूम्रपान करतानाच फोटो साक्षात करून त्यांना दाखविला, तेव्हा मात्र ते दोघे विद्यार्थी खजील झाले व पश्चातापाने रडू लागले. वात्सल्यमूर्ती स्वामींनी त्यांना माफ केले, ते केवळ त्यांचे चांगले गुण वाढीस लागावेत म्हणून. दुसरी घटना आहे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील. एका रात्री वसतिगृहातील वीज गेली आणि अचानक एका विद्यार्थ्याला स्वामींचा आवाज ऐकू आला, हात पाठीमागे कर. त्याने त्याप्रमाणे करताच त्याच्या हातात स्वामींनी मोतीचुराचा लाडू ठेवला. 2 मिनिटातच वीज परत आली आणि वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या असे लक्षात आले की प्रत्येकाच्या हातात लाडू आहे. जो अनुभव एका विद्यार्थ्याला आला तोच अनुभव प्रत्येकाला आला होता. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वामींचा आवाज ऐकू आला होता व प्रत्येकाच्या हातात लाडू होता. सर्वांनाच अत्यानंद झाला. स्वामींनी ही लीला का बरं केली असेल? यातून विद्यार्थ्यांना आनंद देणे हा उद्देश तर असेलच, पण त्यांच्या चांगुलपणा नैतिकता अधिक चांगली व्हावी हा सुद्धा त्यामागचा हेतू असावा. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.